बरं, कान भरणारे लोक सांगतात ना मी वाईट आहे म्हणून. बरं, मी वाईट तर वाईट, पण मी माझ्या लेकरांसाठी तरी वाईट नाही ना. बरं, ते कान भरणारी लोक आपल्या लेकरांसाठी चांगले आहेत का? अगं, आपल्या लेकरांसाठी पण वाईटच आहेत ना ते लोक. जशी माझ्या वाईटावर आहेत, जशी तुझ्या वाईटावर आहेत, तशी ती आपल्या लेकरांच्या पण वाईटावर आहेत. सगळी उदाहरणं, जे काय घडलं ते सगळं तुला माहिती. त्यांनी काय काय नुकसान केलं, कसं कसं आपल्या घरामध्ये कुठं ना कुठं नुकसान केलं त्यांनी, त्या कान भरणाऱ्यांनी. हे सगळं तुला माहित आहे, तुला सांगायची पण गरज नाही. हा, सध्या त्यांनी तुला पटवून दिलं असेल फोनवरून की आम्ही तशा काहीच खोड्या केल्या नाहीत, आम्ही काय तुझ्या वाईटावर नाही, आम्हाला वाटतं का तुझा संसार मोडावा, आम्ही काय तुझ्या लेकरा बाळाच्या वाईटावर नाही, असं त्यांनी पटवून दिलं असेल. कारण तुला पटतं ना, गोड बोललं की. छोटी ना मुलगी, तू लहान मुलगी आहे ना, त्यामुळे तुला ती पटवून देतं आणि तुला पटतं लगेच. लग्न झाल्यापासून एवढं मी तुला समजावून सांगतोय की लोक आपली भांडणं लावायला सुरुवात करते. कोण कोण भांडणं लावते हे पण सगळं तुला नावा गावा सकट सगळी दाखवून दिली. ती माणसं सांगितली पण कोणची कोणती आपल्या वाईटावर आहेत. एवढं सगळं करून सुद्धा तुला असा माझा विश्वास नाही वाटला की खरंच ही भांडणं लावतात म्हणून. विश्वास वाटत असला तरी तुला त्यांनी काही स्वप्न दाखवली असते ना. ह्याच्यासोबत वाद झाल्यानंतर किंवा भांडणं झाल्यानंतर तुझा काय फायदा होणार आहे? ती लेकरं वनवाशी का व्हायना, तिकडं घराचं वाटोळं का व्हायना, फक्त तुझा काय फायदा होणार आहे ह्याच्यापासून लांब गेल्यावर? ही त्या लोकांनी तुला कान भरून पटवून दिलं, त्यामुळे ती लोक तुला चांगली वाटत असते. पण त्या लेकरांचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना, की कुठतरी आपली भांडणं कान भरणाऱ्या लोकांमध्ये झाली, आपल्या नवऱ्याची चिडचिड झाली, त्या कान भरणाऱ्या लोकांमुळे आपला वाद झाला, त्या लोकांमुळे आपण आपल्या नवऱ्यासोबत खोटं बोललो, चुकीचं बोललो, महागारी बोललो, त्याचं नाही ऐकलं तर आपल्यात वाद होतो. तसा आपल्यात वाद होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या लोकांसोबत बोलती ना, हीच तुझी सगळ्यात मोठी चूक असायची. कारण ही लोक कधी चांगलं सांगतच नव्हती ना. ह्याचमुळे मला तुझा सगळ्यात जास्त राग यायचा की ह्या लोकांसोबत तू का बोलती. ज्या कान भरणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरामध्ये कायम वाद राहतोय चालू, कायम वाद चालू राहतोय. आणि ह्या लोकांसोबत जर मी बोलू नको असं सांगत असेल तर तू ऐकायला पाहिजे ना. ती लोक ऐकतेन का माझं, की माझं ऐका, माझं हे करा, मी सांगतो तसं संसार करा, असं ते ऐकतेन का? नाही ऐकणार. मग तू ह्यांच्या सांगण्यावर तू संसार करते, म्हणजे तू माझा काय ना काय अपमान करते. तुमच्या ऐकण्यात राहणार नाही, बंधनात राहणार नाही. मी नसते भेट आता तुम्हाला, तुमच्याकडे बघायचंय, जी होईन ती होईन, म्हणजे मी हेच करीन, मी तेच करीन. म्हणजे तू मुद्दाम भांडणं होण्यासारखं, माणूस चिडीला जाईन किंवा राग येईन असं तू बोलणार, कारण त्यांनी तुला बोलायला सांगितलंय. त्यामुळे तू बोलणार आणि मग आपली भांडणं झाली की तुझ्या लक्षात येत राहतं की आपलाच नवरा चुकीचा आहे म्हणून. त्यांनी तुला पटवून दिलेलं आहे ना की असं बोललं तरी तुझा नवरा काहीच नाही म्हणला पाहिजे.